पुढच्या खेळासाठी सगळे सज्ज झालेले आहेत. मिस्टरांना टेन्शन आलेलं आहे. बरं, नमस्कार. नमस्कार. काय झालं? सिल्लोडमध्येच फिरायचं पूर्वी म्हणे फार. काय बोला आता? नाही तसं काही नाही. तसं काही नाही. मग कसं? फार नाही फिरायचं, थोडंसं फिरायचं. कुठे फिरायचं सिल्लोडमध्ये? गल्लीमध्ये. गल्लीमध्ये? अख्खं एवढं सिल्लोड पडलेलं असताना तिथेच जावं असं का वाटायचं? हिच्यामुळं. याला तुम्ही पहिल्यांदा कुठे बघितलं? मी आमच्याच कॉलनीत बघितलं. कॉलनीत? हो. मग तेव्हा काय बोलणं नाही झालं? नाही तेव्हा कसं बोलणार नाही. मग काय फक्त बघितलं तुम्ही? हा, फक्त बघितलं. आणि मग नंतर सुरू प्रवास? पुढचा प्रवास सुरू झाला. पुढचा प्रवास. पण तुम्हाला खात्री होती या होकार देणार याची? थोडं पॉझिटिव्ह ॲटिट्यूड होतं त्यामुळं. कोणाचा? माझा. तुमचा? पण ह्याने नकार दिला असता तर दुसरी गेली. तसा विचार केला नाही. अच्छा, मला वाटलं लगेच दुसऱ्या गेली. तशातले नाही आहेत ते. तशातले नाही आहेत. आता केवढी बाजू घेतायत बघा. आणखी काय काय सांगायचं? काय सांगायचं म्हणजे त्यांच्या स्वभावाबद्दल सांगा. नाही, स्वभाव चांगला शांत स्वभाव आहे. हा. आणि म्हणजे भांडखोर नाहीये. हो, ते तर आलंच, नाही तर तेव्हाच प्रसाद मिळाला असता. आता आपण वहिनींचा अभिनय बघूया. या वहिनी, या इथे. दोन मिनिटाची वेळ, 5 वस्तू आणायच्या. आल्यावर 50 सेकंद झाली. 2 मिनिटात 5 वस्तू. बघा, फक्त 2 मिनिट असलेला 50 सेकंद राहील. थांबा. खालच्या सगळ्यात 20 सेकंद राहील. 10, 9, 8, 7, 6, 4, 3, 2, 1. 5 वस्तू आणायच्या होत्या. 4 आणल्या, 1 चुकली. 3 वस्तू बरोबर आणल्या. 1, 2, 3, 4, 5, 6. 600 रुपयाचं बक्षीस वहिनीला मिळालं. अभिनंदन. भेटूया अवघड वहिनी. नमस्कार. नमस्कार. वहिनींच्या स्वभावाबद्दल. तिचा स्वभाव खूप चांगला आहे. मन मिळावे, सगळ्यांना धरून राहते घरात. धरून घरातल्या व्यक्तीची तक्रार येते. मला वाटलं कोणी फिरायला लागलं की धरून उडायला. अच्छा, अशी संपूर्ण घरात हसत खेळत ठेवतात. आणखी काय? परत बाकीचे जे काम आहे ते व्यवस्थित तिचे घरातली सगळी जेवण वेळेवर मिळतो तुम्हाला? त्या बाबतीत लगेच निश्चिंत. पण त्या बाहेर जर व्यवसायानिमित्त पडल्या तर कधीतरी तुम्हालाही करावं लागणार. हा, नाही मग त्याची आतापर्यंत गरज नाही पडली. पण आता तुम्ही इथे येऊन गेल्यास नंतर काय सांगताय? एका माळ्याचे 2 माळे, 2चे 4 माळे, त्याच्यासाठी. पण वहिनी काहीतरी, हो मी चांगलं सांगितलं. मुलींना काय तेवढ्याच बोलले. तुम्ही इथून येऊन गेल्यानंतर काय माहिती तुमच्या बोलून जेवण मिळतं का नाही. वहिनी इतक्या चांगल्या आहेत. अशाच हसत राहा कायम. दोघांच्याही सुखी संसारासाठी खूप खूप शुभेच्छा. आता वहिनी अभिनय करणार आणि त्यानंतर त्या 5 वस्तू 2 मिनिटात मिस्टर घेऊन येतात का बघूया. वहिनी इकडे या. 2 मिनिटाची वेळ आणि वहिनींचा अभिनय बघूया. 1, 2, 3. बोलायचं नाही. पुढे बोला, मोठ्याने बोला. 20 सेकंद झालेली आहेत तोपर्यंत. 20 सेकंद झालेली आहे. कुठेही काही ठेवू नका. इकडे उभे राहा. इकडे इकडे उभे राहा. रांगोळी 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 रांगोळी. 40 सेकंद होऊन गेलेली आहे. पाठी 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 पुढे आहे. पुढे पुढे
भोपळा म्हटलं की भोपळा म्हटलं परत भोपळा. 40 सेकंद राहिलेले. तीस सेकंद राहिलेले. पुढे 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 10. कमॉन कमॉन. 5 वस्तू वेळेत आणल्या म्हणून 1000 रुपये तर मिळणारच, पण यांनी जी काही धावपळ केली त्यामुळे आणखी 500 रुपयाचं 1500 रुपयाचं बक्षीस वहिनीने मिळालं. अभिनंदन. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. वहिनी अभिनंदन. हे बक्षीस तुम्हाला. आणि आता आजच्या भागातली पैठणी कोण पटकावणार ते आपण बघणार. अत्यंत सोपा खेळ, पण कधी कधी खेळताना तो अवघड होऊ शकतो. पण आज काळजी घ्यायची आहे की तो खेळ सोपा कसा होईल. गोगे वहिनी आणि अवघड वहिनी सज्ज झालेले आहेत या खेळासाठी. हे आव्हान स्वीकारण्यासाठी खेळ सोपा. हातात चिमटा, त्या चिमट्याच्या सहाय्याने कपबशी, पहिली कपबशी दुसऱ्या कपबशीवर ठेवायची, ती तिसऱ्या कपबशीवर ठेवायची आणि मग तीनही कपबशी नेऊन सगळ्यात पुढे असलेल्या ठोकळ्यावर ठेवून अंतिम रेषा पार करून सगळ्यात आधी उभं राहायचं. ज्या वहिनी सगळ्यात आधी हा खेळ पूर्ण करणार त्या ठरणार भागातल्या होम मिनिस्टर, ज्यांना मिळणार आहे पैठणी. 1 2 3 सुरुवात झालेली आहे खेळाला. दुसरा हात न लावता एका हाताच्या सहाय्याने उपविजेत्या ठरल्या अवघड वहिनी. त्यांना झी मराठी कडून ही भेटवस्तू. आणि आजच्या भागातल्या होम मिनिस्टर ठरल्या गोगे वहिनी. त्यांना स्वामिनी पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. साई ऑर्किड औरंगाबाद मध्ये रंगलेला होम मिनिस्टरचा हा भाग इथे संपला. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन पुढच्या भागात. नमस्कार.